लोकांना कोरोनाचे नियम अटी पाळून भाजीपाला उपलब्ध व्हावा यासाठी नक्की काय गोष्ट होती ती? सगळीकडे लॉकडाऊन लागलं, सगळीकडे शुकशुकाट, रस्ते बंद, गाड्या बंद, दुकानं बंद. लोकांना ते गांभीर्य लक्षात आलं. शेवटी लाईट बिल काही चुकत नाहीये, मोबाईलला चार्जिंग ते करावं लागते, घरात बसून म्हणजे टीव्ही सारखं चालूच. महत्वाचं खायला प्यायला लागतंय. मस्त समाजसेवक तयार झाले, त्याच्यावर आपलं चालणार आहे का सगळं? भाजीपाला महत्वाचं सगळं पाहिजे ना. आणि नागरिकांना पण काय मिळाना, जे काय आमचं हा कष्टकरी वर्ग हा सगळा बाजूवाला हमाल झाले, हातो पोट ना. लोक जगत कसे असतील, काय करत असेल आपली लोक काय करणार. मी सोशल मीडिया आपलं फेसबुक माझं एकदम स्ट्रॉंग. एक पोस्ट टाकली, माझा फोटो टाकला आणि टायगर अभी जिंदा आहे एवढी एकच पोस्ट टाकली. म्हणजे मार्केट चालू करायचं, म्हणजे कसं काय आपण चालू करू म्हणलं. परवानगी बघू, प्रयत्न करू ना. प्रयत्न केल्याशिवाय काय होणार नाही म्हणलं. लोकांना भाजी मिळली पाहिजे. आणि या सगळ्या आपल्या गोरगरीब महिला आहेत, कष्ट करणाऱ्या, भाजी विकणाऱ्या, त्यांची परपंच बंद आहेत म्हणलं. मग मी आमच्या गावच्या आमदारांना फोन लावला, आपल्याला हे मार्केट चालू करायचं, हे शक्य नाही म्हणले. त्यांना कळकळीने विनंती केली. म्हणजे मी काय करू, महापालिका आयुक्तांना एक पत्र द्या की हे मार्केट चालू करायचं, तिथल्या संघटनेचं इच्छा आहे आणि ते काय असेल ती जबाबदारी घेतील. त्यांनी पत्र दिलं. सगळे मिळून मार्केटमध्ये 929 लोक आहेत. 900 लोकांना देऊ नका, 300 लोकांना परवानगी द्या. 8-8 फुटावरती बसवत 300 जणांचे 3 लोकांचा ग्रुप करायचा. यातले जे वयोवृद्ध असतील त्यांची जागा तरुणांनी द्यायची. त्यांना 100 रुपये रोज पाठवायचे, त्या जागेचं भाडं. 3 जण गाड्यावर थांबायचे नाहीत. एका जणांनी मला नाही जायचं, एका जणांनी एक काही थांबायचं. परत त्याला सुट्टी दुसऱ्याने द्यायची. त्याला 8 मान्य नाही, त्यांनी मार्केटमध्ये यायचं नाही. त्या काळात कोण जबाबदारी घेणार? नाही, जबाबदारी विशेष म्हणजे कुणाला करोना झाला ना,